नमस्कार. IBPSच्या वेबसाईटवरती टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट TAIT 2025 शिक्षक भरतीचा फॉर्म भरत असताना कोणतीही चूक झाली असल्यास काय करायला हवं, त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी अगदी ठराविक वेळ राहिला आहे आणि त्या वेळेमध्ये कोणती चूक झाली असल्यास ती सुधारली जाऊ शकते कंप्लेंटच्या माध्यमातून. त्याचबरोबर कोणती चूक आहे ती सुधारलीच जाऊ शकणार नाही, त्या संदर्भात एक विस्तृतपणे सखोल ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवरती मित्रांनो हा व्हिडिओ आहे. जे टेटचा फॉर्म भरत आहेत त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून ते या प्रोसेसमधून छोट्याशा चुकीमुळे, दुर्लक्षित काही गोष्टी केल्यामुळे बाद होऊ नयेत. या व्हिडिओमध्ये आपण बरेच प्रश्नसुद्धा घेणार आहोत, कारण जनरली ज्या महिला कॅन्डिडेट आहेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. फॉर्म भरताना आधारच्या वडिलांच्या नावाने, मिस्टरांच्या नावाने, त्याचबरोबर काहींची डिग्री टाकताना चुकलेली आहे, काहींचे पर्सेंटेजच्या तिथे मार्क्स झालेले आहेत, काहींनी NCT नॉर्म यस नो केलेला आहे, आणि जे समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या गाईडलाईन आहेत, त्याचबरोबर व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता याबद्दल ज्या काही गाईडलाईन आहेत. आणि असं असताना 2 मेच्या GR नुसार जी अपियर विद्यार्थी आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे, आणि त्या धर्तीवरती न्यूजपेपरच्या माध्यमातून एक न्यूज पब्लिश होते की 5 मेच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना पुन्हा फॉर्म भरायचा आहे. तर तो फॉर्म नक्की कोणाला भरायचा आहे, कोणासाठी ती ॲडव्हर्टिजमेंट आहे ते सर्वकडे पसरत आहे. अशा बऱ्याचशा प्रश्नांवरती या व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने बऱ्याच उमेदवारांनी रिक्वेस्ट केल्यामुळे बोलणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवून सर्वांपर्यंत पोचवा. हे फार महत्त्वाचं आहे, कारण तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी असतील किंवा तुम्ही ज्या कोणत्याही ग्रुपवरती असाल तिथपर्यंत हा व्हिडिओ यासाठी पोचवा की त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. चूक जरी झाली असली तरी ती दुरुस्त करता येईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुमचं कन्फ्युजनच राहणार नाही आहे. मित्रांनो, सध्या आपण IBPSच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथं तारखा दिलेल्या आहेत की रजिस्ट्रेशन जे आहे शिक्षक भरतीसाठी ते 14 मे 2025ला होणार आहे, आणि 29 मे 2025ला तुम्ही याची प्रिंटआउटसुद्धा काढून घ्यायची आहे. म्हणजे लास्ट यानंतर तुम्हाला याची प्रिंटआउट काढून घेता येणार नाही. जो तुम्ही फॉर्म भरत आहात या संदर्भात आहे, तर लॉग इन करून अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा जो आपला सध्याचा जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरचा कन्सर्न खूप मोठा आहे की 2 आधार कार्ड असतील तर काय करावं, वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा की मिस्टरांच्या नावाने फॉर्म भरायचा. मित्रांनो, मैत्रिणींनो, जर तुम्ही आजपर्यंत जर फॉर्म भरलाच नसेल तर मात्र तुमचं लेटेस्ट अपडेटेड आधार कार्ड आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरणार आहात. म्हणजे जरी पहिल्यांदा वडिलांच्या नावाने होतं, आता तुम्ही अपडेट करून मिस्टरांच्या नावाने घेतलेलं आहे, पण तुमच्याकडे दोन्ही जरी आधार कार्ड असेल तर तुम्ही तो भरा. परंतु आतापर्यंत जर तुमच्यापैकी कुणी फॉर्म ऑलरेडी वडिलांच्या नावाने भरलेला आहे आणि तुमचं आधार कार्ड अपडेट मिस्टरांच्या नावाने आलेलं आहे, अशा कंडिशनमध्ये मैत्रिणींनो तुम्ही पहिला फॉर्म भरलेला आहे तोच ग्राह्य धरण्यात येईल. काळजी करू नका, कारण जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्डची विचारणा केली जाणार आहे तेव्हा तुम्ही जे पहिलं आधार कार्ड आहे त्याची प्रिंटआउट देऊ शकता. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे ही जी तुम्ही इन्फॉर्मेशन IBPS वेबसाईटवरती भरत आहात त्यातली बरीचशी इन्फॉर्मेशन 75% इन्फॉर्मेशन आपण पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती महाराष्ट्र टीचर्स रिक्रुटमेंट इथं सध्या वेबसाईटवरती तुम्ही टीचर्स रिक्रुटमेंट 2022 आहे, इथं तुम्हाला 25 झालेलं दिसेल.
आणि तुम्हाला इथं भरता येणार आहे. इथं 22च्या बरोबरच इथं 2025चा सुद्धा टॅब उपलब्ध झालेला दिसेल. सो मैत्रिणींनो, मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या व्हिडिओ झाल्यानंतर आता तुम्ही ठरवा की खरंच तुम्हाला फॉर्म पुन्हा भरण्याची गरज आहे का. आणि ज्यांना आहे त्यांनी मात्र भरायलाच हवा, परंतु ज्यांच्या मायनर गोष्टी आहेत त्यांनी फॉर्म भरून उगीच IBPSला म्हणजे पैसे दान सारखे वाटू नका, खिरापतमध्ये वाटू नका. कारण पैसा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि खूप मेहनतीने कमवलेला असतो. त्यामुळे सध्या अननेसेसरी कोणी किती रुमर्स पसरू द्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका. की जे आपल्या मैत्रिणी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की काय करायचं, तर तुम्ही आधार कार्डच्या नावाने जरी 2 आधार कार्ड असतील, मिस्टरांच्या नावाने जरी भरला असेल आणि वडिलांच्या नावाने जरी भरला असेल तरी टेन्शन घेऊ नका. आता दुसरी गोष्ट आहे, जो उमेदवारांनी जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल NCT नॉर्म्स यस झालेला आहे किंवा नो करायचं होतं तर नो झालेलं आहे, यस करायचं होतं तर. त्याचबरोबर एखादी डिग्री टाकत असताना त्याचे मार्क्स टाकलेले आहेत पर्सेंटेजच्या ऐवजी. त्याचबरोबर फॉर्म भरत असताना नावामध्ये चूक झालेली आहे. त्याचबरोबर अशा बऱ्याच छोट्याशा मायनर गोष्टी, मेजर गोष्टीवरती मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सो स्टे कनेक्टेड. लगेच तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित शांतपणे ऐकून घ्या. ज्या छोट्याशा मायनर गोष्टी आहेत, ज्या 75% इन्फॉर्मेशनमध्ये येतात, त्या बाबतीमध्ये जर तुमचा मैत्रिणींनो जर कन्सर्न असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही सध्या सिंपल करायचं आहे, कंप्लेंट करायची आहे. वेबसाईटवरती जाऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या इथे, आणि तिथं आपण पाहतोय की इथे जे आलेलं आहे त्याच्या पूर्ण नोटिफिकेशन दिसत आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3ही वेबसाईट दिलेल्या आहेत. पवित्र पोर्टलची सुद्धा दिलेली आहे, दुसऱ्या टेटची. त्याचबरोबर टेट 2025ची जी काय IBPS फॉर्म फिलिंग वेबसाईट दिलेली आहे. त्याचबरोबर एक कंप्लेंटची लिंक आहे, ती सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. इथं जे आहे की शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणीवरती तुम्ही क्लिक करणार आहात आणि राईट साईडला तुम्हाला हे ॲरो दिसत आहेत. आता जो पहिली बातमी आहे ती नुकतीच NCL बाबतीमध्ये जो शासनाने पुन्हा एकदा खुलासा केलेला आहे त्याबद्दल चॅनलवरती मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. आणि यासाठी शालेय शिक्षण विभागाचे खरंच आभार, कारण काही युट्यूबर्सनी किंवा काही लोकांनी याच्या माध्यमातून NCL की 14 मेपर्यंतच हवं अशा रुमर्सपासून विद्यार्थ्यांकडून पैसा गोळा करण्याचं काम केलं होतं. आता त्याच्याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे आभार. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः पाठपुरावा केला होता आणि आता तो विषय मिटलेला आहे. त्यामुळे NCLबद्दल टेन्शन घेऊ नका. तर आता नंतरचं त्याचबरोबर आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 उमेदवार तक्रार निवारण वेबलिंक. आता ही वेबलिंक दिलेली आहे. या वेबलिंकवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्टर कंप्लेंट, न्यू कंप्लेंट आणि चेक कंप्लेंट स्टेटस. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, रजिस्टर न्यू कंप्लेंटच्या इथे जाऊन तुम्ही तुमचा जो आहे आता ही कंप्लेंट तुम्ही कधी करणार आहे, जेव्हा तुमचा फॉर्म भरून कंप्लीट झाला असेल तेव्हाच तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करता येणार आहे. कारण इथं तुम्हाला फुल नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्याचबरोबर इश्यू समरी, मेन सब्जेक्ट आणि डिटेलमध्ये लिहायचं आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हे करत असताना जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर आता बघा चेक कंप्लेंट स्टेटस, हे एकदा केल्यानंतर तुम्हाला OTPद्वारे ही तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर होते. त्याचबरोबर तुम्हाला ईमेलसुद्धा येतो आणि ईमेलमध्ये तुम्हाला सगळे कंप्लेंटचं तुमच्या डिटेल्स आलेले असतात. त्याचबरोबर चेक कंप्लेंट स्टेटस, आणि मग नंतर तुम्ही एक कंटिन्यू चेक करत राहा. चेक कंप्लेंट स्टेटसमध्ये तुम्ही जे काही कंप्लेंट केलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे करायचं आहे. तर आता मित्रांनो हा जो कंप्लेंट नंबर आहे, ईमेल ॲड्रेस आहे, तो तुम्ही स्वतः इथं मेन्शन करायचा आहे. जो तुम्ही जेव्हा तुम्ही कंप्लेंट करणार आहात, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल क्लॅरिटी येऊन जाणार आहे. आणि मग इथला जो नंबर आहे तो तुमच्या ईमेलमध्ये तुमचा कंप्लेंट नंबर तुमचा जनरेट होत असतो. की ईमेलमध्ये जो हा कंप्लेंट आलेला आहे बघा. आता हे बघा तुम्ही इथं डिअर कॅन्डिडेट इन कनेक्शन वी रिक्वेस्ट द टर्म्स कंडिशन ऑफ फॉलो, आणि हे तुम्ही ग्रीव्हन्सेस ते केलेले आहेत. रिलेव्हंट क्लॉज मेन्शन इन द ॲडव्हर्टिजमेंट, हे कंप्लेंटचा त्यांचा आपल्याला रिप्लाय आलेला आहे. त्याच्या अगोदर बघा ही कंप्लेंट रजिस्टर झाली होती. द रिक्वेस्ट सपोर्ट हॅज बीन क्रिएटेड, आणि
फॉर्म भरताना चुकीचे नाव देण्याबद्दल ही कंप्लेंट करण्यात आली होती आणि अशा प्रकारे तुमचा हा जो आहे कंप्लेंट ID आहे तो तिथं टाकायचा आहे. स्टेटस चेक करू शकता. तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की आम्हाला कंप्लेंटचा रिप्लाय जर आला नाही तर काही काळजी करू नका. जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पवित्र पोर्टलवरती भरायची आहे. आता मेन मुद्द्यावरती आपण येणार आहोत. जेव्हा पवित्र पोर्टलवरती जेव्हा IBPSच्या वेबसाईटवरती जी आपण माहिती भरत आहोत ती ॲज इट इज माहिती जेव्हा आपण पवित्र पोर्टलवरती भरणार आहोत कोणत्या 25% गोष्टी तुमच्या फॉर्ममधल्या करेक्ट असायला हव्यात, कारण त्याबाबत जास्त कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जो तुम्ही डिटेल्स IBPSच्या वेबसाईटमध्ये भरणार आहात त्याच डिटेल्स IBPSच्या वेबसाईट नंतर त्या तशाच पोर्टलवरती अपलोड होतात. त्याच्यामध्ये पहिले आहेत की तुमचे टॅट 2025 मध्ये मिळणारे गुण ॲज इट इज तिथं रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला दिसतील. दुसरं आहे की तुम्ही जे काही कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, म्हणजे आयदर यू आर फ्रॉम रिझर्व्ह कॅटेगरी, आयदर यू आर फ्रॉम ओपन कॅटेगरी, ते तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही. तिसरं आहे की ते तुमचं म्हणजे समांतर आरक्षणाचं कोणतंही प्रमाणपत्र त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, NCL यस नो असेल तर ते तुम्हाला चेंज करता येणार नाही. त्याचबरोबर आरक्षणाच्या ज्या तुम्ही लाभ घेत आहात, एक ओपन कॅटेगरीमधली जर एखादी महिला असेल ती जर आरक्षणाचा लाभ घेत असताना ती जर नंतर तिला ओपन महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र तिला आरक्षण तिथं विमेन रिझर्वेशन यस करणं गरजेचं आहे. अशा गोष्टी आहेत त्या तुमच्या बदलता येणार नाहीत. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं MSc BEd झालेलं आहे किंवा DEd झालेलं आहे, BA झालेलं आहे. त्याचं बघा मीडियम चुकलं असेल चालेल, तुमचे पर्सेंटेज चुकले असतील चालेल, पण तुमचं जे मिनिमम रिक्रुटमेंट आहे, रिक्विजिट आहे ते तुमचं बरोबर असायला हवं. त्याचबरोबर ते तुम्हाला तिथे बदल करता येणार नाही. आणि त्याच्यानंतर जी व्यावसायिक पात्रता आहे ती बघा, तुम्ही आता TET तुम्ही असाल, TET झाला असेल तर यस केलं असेल, CTET झाला असेल तर तुम्ही यस केलं असेल, पासिंग असेल तर तुम्ही ती आहे ती तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये बदलता येणार नाही. अन्यथा बाकी ज्या मायनर गोष्टी आहेत, आईचं नाव चुकलेलं आहे, बाकी काही बरंच फॉर्म भरताना तुमच्याकडून, त्याचबरोबर डिक्लरेशन अटॅच करताना काही उमेदवारांनी मराठीमध्ये अटॅच केलेलं आहे, काहींनी इंग्लिशमध्ये केलेलं आहे, तर फॉर्म डबल भरायचं का? मित्रांनो भरण्याची गरज नाही आहे, अजिबात सुद्धा फॉर्म डबल भरण्याची गरज नाही आहे. फक्त ज्या 4-5 गोष्टी आहेत त्या तुम्हाला बदलता येणार नाहीत, त्या तुम्ही थॉटफुली करायच्या आहेत. सुद्धा काही उमेदवारांच्या मनामध्ये असे डाऊट्स आहेत की मॅडम आम्ही सध्या आमचं EWS मिळालेलं नाही आहे, आमचं प्रकल्पग्रस्त मिळालेलं नाही आहे, मग आम्ही यस करायचं का नो करायचं? तर मित्रांनो सध्या तुम्ही अप्लाय करा आणि यस करू शकता. आणि जोपर्यंत पोर्टलवरती तुमची इन्फॉर्मेशन भरण्याची एक महिना लागेल जवळपास या गोष्टीला, तोपर्यंत तुमचं सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये रेडी असायला हवं, हे लक्षात घ्या. कारण हे जे समांतर आरक्षणचे कागदपत्र आहेत त्याला वेळ मिळतो. आणि या अगोदर सुद्धा मी टॅट 2022चा दाखला देऊन तुम्हाला ही सर्व माहिती सांगितलेली आहे, कारण त्याचं मला सांगणं खूप गरजेचं वाटतं. न्यूज बुलेटिन द्वारे वारंवार पवित्र पोर्टल द्वारे शालेय शिक्षण विभागानं हे क्लिअर केलं होतं की त्यांची जी मिनिमम शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे ती टेट 2022च्या बाबतीमध्ये सांगतोय मित्रांनो, ती 12 फेब्रुवारी 2023 पर्यंतची होती. त्याचबरोबर परंतु हे समांतर आरक्षण किंवा हे बाकीचे जे काही कागदपत्र होती त्यांची जी मिनिमम तारीख होती NCL यांची त्यांनी 30 सप्टेंबर 2023 देण्यात आली होती. सो मित्रांनो टेन्शन घेऊ नका, कोणी काहीही सांगू देत. आणि जरी मी काय म्हणते, जरी तुम्ही असं विचार करत आहात की माझ्याकडे प्रकल्पग्रस्त नाहीये, मी अप्लाय केले अजूनपर्यंत मी आलेलं नाही, मी यस करू, अप्लाय केलं असेल तर 100% तुम्ही यस करा. त्याचं कारणच असं आहे, NCL बाबतीमध्ये सुद्धा शालेय शिक्षण विभागाने जेव्हा आपण रिक्वेस्ट केली शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून, तेव्हाच तुम्ही पाहताय की परीक्षा परिषदेने त्यावरती नोटिफिकेशन काढलेलं आहे. परंतु छोट्या छोट्या कोणत्याही गोष्टीसाठी इथून पुढे नोटिफिकेशन काढलं जाणार नाही, परंतु पोर्टलवरती अपलोड करत असताना तुमच्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असायला हवी. सो मला असं वाटतं यानंतर आता कोणताही मुद्दा आणि कोणतंही कन्फ्युजन राहिलं नसावं. जर राहिलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्ही कोणतीही चूक करू नका. आणि ज्यांच्याकडून चूक होत आहे त्यांना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे गाईड करू शकता. कारण मित्रांनो आपल्याला जी संधी आलेली आहे शिक्षक होण्याची ती पुन्हा लवकर येत नाही, त्यामुळे त्याचा लाभ घ्यायचा आहे. परीक्षा सध्या पुढे ढकलत नाहीये
आणि जर तुम्ही कंप्लेंट केली जरी असेल वेबसाईटवरती जाऊन आणि जरी तुमच्या कंप्लेंटला रिप्लाय जरी आला नाही 14 मे 2025 रात्री 12पर्यंत, तरी टेन्शन घेऊ नका. फक्त मी सांगितलेल्या 4-5 गोष्टी आहेत त्या बदल करता येतात, बाकीच्या गोष्टी बदल करता येतात. त्यामुळे फॉर्म भरून अननेसेसरी पैसे वाया घालू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. अजून कोणता तुमचा प्रश्न राहिला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आय विल ट्राय टू हेल्प यू ॲज इट्स व्हेरी लिटिल टाईम इन युअर हँड. आणि जे तुमच्या मनामध्ये जी संदिग्धता आहे की अजून परीक्षा पुढे वगैरे ढकलेल का, मित्रांनो काळजी करू नका. सध्या काहीच याच्यामध्ये होणार नाही आहे. सध्या तुम्ही अभ्यासाला लागा. लास्ट टाईम अजून मी टेट 2023-22चा तुम्हाला संदर्भ देईल, तेव्हा तर याची परीक्षा होत्या शिक्षक पदभरती संदर्भात, तरीसुद्धा त्यांनी परीक्षा पुढं ढकललेली नाही, कारण IBPSचं शेड्यूल भरपूर टाईट असतं. त्यामुळे ते कोणताही याच्यामध्ये बदल करण्यात सध्या तरी इच्छुक नाहीत. आणि तुम्ही पण त्याच्यावरती विश्वास ठेवून तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. त्याचबरोबर चॅनलवरती आपण एक नुकताच व्हिडिओ टाकलेला आहे की मागील पेपरचे विश्लेषण, मित्रांनो तो फक्त पहा, वेळ काढून पहा आणि तेवढंच घटक फक्त करा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. त्याचबरोबर एक चॅनलवरती मी लवकरच एक टाईम मॅनेजमेंट कसं करावं याच्यावरती एक व्हिडिओ नक्कीच टाकेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड.